वैदिक प्रक्रिया केल्यानंतर आमच्या कॅन्सरच्या दोन्ही गाठी गेल्या. राधा रंगनाथ काकड माझे मिस्टर यांना नाशिक बौला पिंपळगाव नाशिक यांना आम्ही श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये 3दा ऑपरेशन केलं. 3दा ऑपरेशन करून सुद्धा चांगला रिझल्ट भेटला नाही. सारख्या गाठी होत होत्या आणि चौथ्यांदा परत गाठ झाली. मग आम्ही ऑपरेशनचा निर्णय घेतला, पण मग डॉक्टर म्हणे आता ऑपरेशन होणार नाही, शेवटची स्टेप आहे. तर त्याच्यानंतर मग मी दत्तधाम सरकार कधी हे बघितलं आमच्या जवळ असून सुद्धा, म्हणजे मी बघितल्यानंतर इथं आल्यानंतर बाबांच्या समोर बसल्या एकाच मिनटामध्ये पूर्ण गाठ गेलेली. गाठ गेल्यानंतर मग आम्हाला त्याच्यानंतर खूप चांगलं हे झालं. म्हणजे त्यांना सगळं शेवटची स्टेप असल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तर सेवा करा. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही बाबांनी नीट क्लिअर केलं, गाठ पण गेली आणि ते परत आतापर्यंत आता थोडीशी नॉर्मल गाठ आली, म्हणजे आली होती. मग आम्ही आल्यानंतर लगेच बाबांक आलो. आता आल्यानंतर बाबांनी पूर्णपणे गाठ पूर्ण नाहीशी केल्यानंतर त्यांना तोंड वाचता यायला लागलं. सगळं इथं सगळे प्रकार घडला. म्हणजे खूप अनुभव आम्ही 2दा पण चांगलेच घेतले. आजार कॅन्सर आजार होता म्हणजे सगळ्यांना माहिती होतं का ही शेवटची स्टेप आहे. सगळे सांगत होते आता यांची सेवा करा. आम्ही दत्तधाम सरकार आल्यापासून आम्ही 12 महिने म्हणजे त्यांना माझ्या मिस्टरांना बघतोय. आम्ही असं समजलो होतो आता महिन्यातच यांचं असं होईल, पण इथं आल्यानंतर त्यांची लाईफ वाढली आणि आयुष्य पण वाढलं. त्यांना मी असं सांगू शकते का डॉक्टरी विलास आहेत, पण डॉक्टरी विलासाच्या दैविक शक्ती खूप आहे. दत्तधाम सरकारमध्ये खूपच विलास असा आहे की बाबांची खूपच पॉवर एवढी चांगली आहे की त्याने एका क्षणात रिझल्ट असा भेटतो. असा क्षणात रिझल्ट आम्ही कुठंच पाहिलं नाही. मी पार आंध्र प्रदेशपर्यंत जाऊन आलो, पण आम्हाला असा रिझल्ट कुठंच भेटला नाही. त्याच्यानंतर आम्ही इथं आल्यानंतर अशी पॉवर म्हणजे कुठंच नाही भेटली. आम्ही वैतागून ह्या गोष्टीकडे आलो. आमच्या पहिला विश्वास नव्हता बसत ह्या गोष्टीवर, पण आम्ही स्वतः जेव्हा अनुभव घेतले तेव्हा विश्वास खूपच असा की मी सगळ्यांना तो सांगते का तुम्ही इथं या आणि स्वतः अनुभव घ्या. लोकांच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवायचा नाही, स्वतः अनुभव घ्यायचे आणि मग हे करायचं. सरकार